गणपतीची आरती करण्यात आली। तत्पूर्वी श्रीधर ठोंबरे यांच्या गावातून हलगीच्या तालावर वाजत गाजत भव्य रॅली काढण्यात आली। लहान थोर वयोवृद्ध ठोंबरे यांना आशीर्वाद देत होते आणि त्यांचाही आशीर्वाद ठोंबरे हे घेत होते। पुढे बोलताना ठोंबरे म्हणाले की माझी नाळ गावाच्या मातीशी जुळलेली आहे, त्यामुळे गावाच्या मातीचे ऋण फेडण्यासाठी मी तत्पर आहे असे सांगून सर्वांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी हार्दिक शुभेच्छाही दिल्या आहेत। याच गावातून जन्म झाला आपला आणि याच गावाची आपली नाळ आहे। आज मुंबईसारख्या ठिकाणी एक उद्योजक म्हणून, एक राजकीय नेता म्हणून आपली कारकीर्द सुरू आहे, पण मातीची ओढ जी आहे आपल्या माणसांची ओढ आहे। आज गणेश उत्सवानिमित्त आपण आरतीला आलात, माणसांची ओढ आहे, काय सांगू इच्छिता? आवश्यकता आहे, कारण की मातीशी जुळलेली माणसं खूप कमी बघतात। मी प्रथम आमचे मंडळाचे अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी विठ्ठल रुक्माई मित्रमंडळ यांचं मनापासून अभिनंदन करतो की जी आपली हिंदू संस्कृती आहे ती जपण्याचा आमचे मंडळ मनापासून प्रयत्न करीत आहेत आणि 1952 पासून हे मंडळ चालू करत आहेत आणि नित्यानेमाने गणेशजीची सेवा करीत आहेत। खरं त्यांचंच मनापासून आपण या मंडळाचं अभिनंदन करूया, कारण जे श्री गणेशजीने कार्य हाती घेतलेलं होतं म्हणजे दुष्टाचा नाश करण्यासाठी, जे मनातले दुष्ट विचार नष्ट होण्यासाठी, आईची सेवा करण्यासाठी, आईच्या रक्षणासाठी आजची परिस्थिती तीच परिस्थिती ह्या मंडळाच्या नेत्यांनी व मंडळाच्या पदाधिकारी आत्मसात करण्याची आवश्यकता आहे। आज आपण छोटासा विकास आणि आपला कार्यकर्त्याचा विकास, आपल्या मंडळाचा विकास हे ध्येय ठेवून या मंडळाने चांगलं काम करीत राहावं, कारण की हिंदू संस्कृती ही सहिष्णुता आहे, म्हणजे कोणत्या पर्यावरती माणसावरती अत्याचार करण्यात येऊ नये अशी ही आपली संस्कृती आहे। ही संस्कृती जगाला हेवा वाटणारी अशी संस्कृती आहे आणि त्याचे कार्य आपले हिंदू समाज व गुरुवर्गीय संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व आपले राज्य निर्माण केलेले आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे विठ्ठलाचं भव्य मंदिर पंढरपूरला स्थापन केलं, त्यांची नित्यानंद सेवा करण्याचं काम आमच्या संत श्री शिवाजी महाराजांनी केलेलं आहे आणि धर्तीवर सौर मंदिरं निर्माण केले आहेत। रामदासजी स्वामी यांनी गावागावामध्ये जाऊन मंदिराची स्थापना केलेली आहे आणि त्या समाजामध्ये आपल्या समाजाचा कुटुंबामध्ये झालेला आहे की माझ्या प्रत्येक गावातील माणूस हा उंच धर्तीवर व्हावा, मोठा व्हावा व आपल्या गावाचा ध्येय कसं असं की प्रत्येकाला राहण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा हे प्रत्येक व्यक्तीला गावातील लोकांना मिळालं पाहिजे, त्याच्या अडचणी आहेत त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे माझे ध्येय आहे आणि येणाऱ्या काळात लोकांसाठी मी जे बी अडचणी आहेत मी सोडवण्याचा प्रयत्न करीत आहे। गावातील लोकांच्या काय मूलभूत प्रश्न आहेत, काय गरजा आहेत, आपण भूमिपुत्र आहेत, आपल्याला त्या प्रश्नांची जाण आहे, त्या सोडवण्याच्या उद्देशानं भविष्यात एका आपण राजकीय पक्ष हातात घेऊन गावाचा विकास करणार आहात का? आगामी जिल्हा परिषदा, आगामी निवडणुका याच्या संदर्भात आपण काही कार्यकर्त्यांची तर फळी उभा केलीत का? आपण गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याकडे कोणती ब्लूप्रिंट आहे, कशा पद्धतीने विकास करणार आहात? मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी यांना हे सांगू शकतो की जे शासनाच्या योजना आहेत ते शासनाच्या योजनेचा प्रत्येक व्यक्तीने लाभ घेण्याचा प्रयत्न करावा, कोणत्याही व्यक्तीने लाभ घेण्यात येऊ नये असं करू नये, कारण शासनाचा पैसा हे आपल्या शासनाच्या पैशातला तिजोरीतला पैसा सरकार आपण वापर करायला पाहिजे, कारण हे टॅक्स आहे, लाखो टन टॅक्स आहे, ते केंद्र सरकार ते आपल्या पैशातून वसूल केला जातोय आणि त्याचा उपयोग प्रत्येक सामान्य माणसाला झाला पाहिजे, हे ध्येय माझं आहे। सध्या महायुतीचं सरकार जे आहे, आपण सत्तेमध्ये आहात आणि हे सरकार विविध शासकीय योजना राबवते, महिलांसाठी, युवकांसाठी, तरुणांसाठी, बेरोजगारांसाठी विविध योजना आहेत, काय सांगाल तुम्ही योजनांच्या संदर्भात? मला एकच म्हणायचं आहे की आजच्या घडीला
या हिंदुस्थानामध्ये नोकरीचं प्रमाण म्हणजे खूपच कमी झालेलं आहे. कारण की आता गव्हर्नमेंटच्या नोकरीची अपेक्षा न करता प्रत्येक व्यक्तीने घरामध्ये जोडधंदा करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या घरी शेती असेल तरी योजनेच्या माध्यमातून त्या शासनाच्या विविध योजना आहेत, त्या जोडधंद्याच्या माध्यमातून उद्योगधंदा चालू करायचा, आपली प्रगती करायच्या. शासनाच्या ज्या सबसिडी आहेत ते जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांनी, आपल्या गावच्या बांधवांनी घेण्याची आवश्यकता आहे. कारण ती केंद्र सरकार ती सबसिडी आहे बऱ्याच प्रमाणात शासनाकडे पडून असती, ती उपलब्ध होत नाही. लघु उद्योग आहेत ते वापर केला जात नाही आणि आमच्या जनसामान्य माणसाला त्याची माहिती सुद्धा उपलब्ध होत नाही. तरी ह्या मंडळाला मी लाख लाख शुभेच्छा देतात. त्यांनी माझा बहुमान इथे केलेला आहे. मंडळासाठी जे बी सहकार्य मी वेळोवेळी राहील त्याचे धन्यवाद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अध्यक्ष यांनी मला गणेशाच्या दर्शनासाठी बोलवलं आहे आणि मी भारतीय जनता पार्टी व सर्व आमच्या हिंदू बांधवाच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य असं चांगलं करत राहो, सुविवेक बुद्धी घडत राहो. हा गणेश हा बुद्धीचा नाश करणारा, एखाद्या संकट आलं तर दूर करणारा माणूस आहे. बुद्धी चांगली ठेवणारा आहे. कारण आपल्या हिंदुस्थानावरती किती संकट आले तरी आपण या बुद्धी तेच ठेवली, त्याप्रमाणे गणेशाचं नाव घेतलं तर आपल्यामध्ये संकट दूर होईल. त्याचप्रमाणे या मंडळाचं आपण असंच कार्य करत राहू, जनसामान्याची सेवा करत राहू ही इच्छा व्यक्त करून तो शब्द पुरे करतो.